आजच्या दिवशी 28 डिसेंबर 1885 ला मुंबई गोकुळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालय येथे राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली आणि राष्ट्रीय काँग्रेसचं हे पहिलं अधिवेशन होतं. राष्ट्रीय काँग्रेसचं दुसरं अधिवेशन कलकत्ता येथे भरलं होतं. राष्ट्रीय काँग्रेसचं तिसरं अधिवेशन मद्रास येथे भरलं होतं. राष्ट्रीय काँग्रेसचं चौथं अधिवेशन अलाहाबाद इथे भरलं होतं. पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते योमेशचंद्र बॅनर्जी. दुसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते दादाभाई नौरोजी. तिसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष हे पहिले मुसलमान अध्यक्ष होते बद्रुद्दीन तय्यबजी आणि चौथ्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते जॉर्ज यूल. राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनांची काही महत्त्वाची वर्ष आपण पुढल्या लेक्चर क्लासमध्ये आपल्या बघूया. काही महत्त्वाची माहिती त्याच्यामध्ये आपण